नोटाबंदीनंतर कोणताही काळा बाजार होऊ नये म्हणून सरकारनं जिल्हा बँकांच्या व्यवहारावर घातलेले निर्बंध जे आहेत ते हटवण्याची शक्यता आता निर्माण आहे। उद्या संध्याकाळपर्यंत याबाबतचा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालय आणि अर्थात आरबीआय घेऊ शकतं अशी माहिती मिळते। रश्मी पुराणिक आपल्या सोबत आहेत। रश्मी, संपूर्ण ग्रामीण भागातनं खूप आरडाओरडा झाला होता आणि विशेषतः भाजपचे पण अनेक नेते विरोध करत होते याला की ज्या प्रकारची बंदी घातली होती ती आता मोकळी होते असं दिसतंय। किंवा जितके पैसे जमा झाले यावर कुठेतरी आक्षेप उठत होता आणि त्यावेळेला महाराष्ट्राकडनं एक शिष्टमंडळ गेलं होतं स्वतः मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आणि जेव्हा केंद्रीय अर्थमंत्र्यांना त्यांनी ह्या संदर्भात माहिती दिली होती त्यानंतर गेल्या 2 दिवसांमध्ये नाबार्डने राज्यामध्ये ज्या 31 जिल्हा बँका आहेत त्यांचं इन्स्पेक्शन केलंय। ह्या इन्स्पेक्शन नेमके असं झालं की ह्यामध्ये किती ठेवी आल्या, किती नोटा आल्या आणि कोणते नेमकी व्यवहार झाले ह्याचं इन्स्पेक्शन झालंय आणि ह्याचा अहवाल केंद्रीय अर्थमंत्र्याला सादर झालेला आहे आणि ह्या अहवालानंतर आशा व्यक्त करण्यात येते की उद्या संध्याकाळपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे। कारण 2 प्रमुख मागण्या होत्या की जो कॅश फ्लो आहे तो जिल्हा बँकांकडे नाहीये, आता तो कॅश फ्लो वाढवण्यात यावा आणि त्याचबरोबर लोकांना पैसे देणं आणि पैसे काढणं हे दोन्ही अलाव करण्यात यावं। पहिल्यांदा जेव्हा ही पैसे काढायला आणि द्यायला सुरुवात केली होती ती पहिला फक्त 3 ते 4 दिवसासाठीच मुदत दिली होती, परंतु आता देखील हे व्यवहार कसे आहेत त्यामध्ये कुठली गफलत नाही झाली, भ्रष्टाचार नाही झालाय। या इन्स्पेक्शन नंतर कुठेतरी उद्या संध्याकाळपर्यंत हा निर्णय अपेक्षित आहे। त्यामुळे आपण बघतोय की हा जो दिलासा आहे तो राज्यातल्या 31 जिल्हा बँकांना मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। नरेश, धन्यवाद रश्मी तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। त्यामुळे हा इन्स्पेक्शनचा जो अहवाल आहे तो आता पोहोचेल आणि त्याच्यानंतर हा निर्णय जो आहे तो घेतला जाईल जो उद्या संध्याकाळपर्यंत अपेक्षित आहे।